Welcome to our English classroom. Today we are going to learn question set number 3 SSC English activity. In this activity we have to learn here question number 3A textual poem for comprehension. Okay, textual poem or extract for comprehension. हा जो प्रश्न असतो आहे हा 5 मार्क्ससाठी असतो आहे टेक्च्युअल पोयम. ओके, यामध्ये दोन भाग असतात, क्वेश्चन नंबर 3A अँड 3B. ओके, क्वेश्चन नंबर 3A आपण या ठिकाणी बघणार आहोत जो 5 मार्क्ससाठी आहे आणि क्वेश्चन नंबर 3B सुद्धा 5 मार्क्ससाठी आहे. याचा अर्थ असा होतो की क्वेश्चन नंबर 3 हा टोटल मार्क्स यामध्ये 10 असतात. ओके, यामध्ये 3 भागामध्ये त्याचं विभाजन होत असते आहे. ओके, यासाठी आपल्याला काय करावं लागतं की यू विल बी द कॉम्प्रिहेन्शन टू ऑफ द गिव्हन पोयम ऑर एक्सट्रॅक्ट. रीड द ॲक्टिव्हिटीज फर्स्ट. सुरुवातीला आपल्याला जो पोयम दिलेली असते ती आपल्याला केअरफुली रीड करावं लागणार. देन रीड द पोयम एक्सट्रॅक्ट केअरफुली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द लाईन्स. If you have read the course book thoroughly, you will recognize and understand the line easily. There will be 3 comprehension activities. यामध्ये 3 भाग असतं, A1, A2 आणि A3. A1 मध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते आहे, A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते आहे आणि A3 मध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेसमध्ये असते आहे. ओके, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ट्रू फॉल्स राहणार, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, मॅच द कॉलम, कंप्लीट द वेब. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं आपल्याला सर्च करावं लागतं आणि लिहावं लागतं. याला 2 मार्क्स असते आहे. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स असतं आहे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी जी असते यामध्ये सुद्धा आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज असतं, मॅच द कॉलम असतात. ओके, आणि मग ॲन्सर द क्वेश्चन्स मे बी फाउंड इन द पोयम. ओके, WH टाईप प्रश्न पण विचारले जातात, याला पण 2 मार्क्स असतो. आणि क्वेश्चन A3 जी असते ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस यावर असते. यामध्ये रायमिंग वर्ड्स असतं, रायमिंग स्कीम असतं, फिगर ऑफ स्पीच या पद्धतीनं, आणि याला 1 मार्क्स असतात. टोटल 5 मार्क्स असते ॲक्टिव्हिटीला. आपण पेज नंबर 18वर जी पोयम आहे त्या पोयमचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, पेज नंबर 18. गिव मी मूनलाईट. ओके, ओ मून गिव मी मूनलाईट. ओके, ही जी पोयम आहे त्या बद्दलचा आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेणार आहोत. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स विथ द हेल्प ऑफ पोयम. मग या लाईनचा आपण हे कंप्लीट करायचे आहे. जसं द चाइल्ड वॉन्ट टू सो मून्स ऑफ लाईट फ्रॉम, कुठून त्याला म्हणजे मून्स ऑफ लाईट त्याला पाहिजे आहे. सो टू सो कशाला ते लावणार आहे, मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. म्हणजे या लाईनमध्ये आपल्याला काय लिहावं लागणार आहे, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साईड ऑफ द पाथ. ओके, या पद्धतीनं पोयममधून आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. दुसरं आहे अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ विलेज इज टफ. रूट ऑफ विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. ओके, तिसरं या ठिकाणी विचारलेलं आहे आपण, द पोएट वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. ओके, चौथा आहे द होल विलेज गोज टू द सिटी डेली वर्क. ओके, वर्कसाठी कामासाठी ते जातात. या ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहे, म्हणजे प्रत्येक कंप्लीट लाईनसाठी हाफ मार्क्स असतो आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी यामध्ये दिलेली आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट मूनलाईट फॉर. ओके, कशासाठी त्याला मूनलाईट पाहिजे आहे. द पोएट विशेस टू गेट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल ऑफ मूनलाईट फ्रॉम द मून सो दॅट ही कॅन सो द सीड्स ऑफ मूनलाईट. ओके, to light the dark path of the city to his village. ओके, आपल्याला याला पण 2 मार्क्स आहे. त्यानंतर स्पीक आउट द एक्झाम्पल ऑफ एलिटरेशन. ओके, मग एलिटरेशन आपल्याला बघायचं आहे. याचं उदाहरण, ओ मून गिव मी मूनलाईट
बास्केटफुल और टू बास्केटफुल. रिपिटेशन पण यामध्ये येतं आहे. मग रिपिटेशनचं पण आपल्याला उदाहरण देता येईल. रिपिटेशनचं काय उदाहरण देता येईल आपल्याला? आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. रिपीट झालेलं वर्ड्स असतात. ओके, या पद्धतीनं ही 5 मार्कसाठी जी ॲक्टिव्हिटी असते आहे मित्रांनो, ती आपल्याला कंप्लीट करणं महत्त्वाचं असते आहे. ओके, हे समजलं असेल आपल्याला. त्यानंतर यामध्ये आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर 3B. ओके, हा पण प्रश्न असतो आहे. याला पण 5 मार्क्स असतात. ओके, अप्रिसिएशन ऑफ टेक्स्च्युअल पोयम. अप्रिसिएशन ऑफ टेक्स्च्युअल पोयम असते आहे. याला 5 मार्क्स असतात. यामध्ये पॉईंट्स दिलेले असतात. ओके, इन द ॲक्टिव्हिटी सीट विल बी ऑफ अप्रिसिएशन ऑफ पोयम. यू विल बी गिवन द फुल टेक्स्च्युअल पोयम इन द ॲक्टिव्हिटी सीट अलॉंग विथ द पॉईंट्स. यामध्ये पॉईंट्स पण दिसत आहेत आपल्याला. जसं टायटल ऑफ द पोयम, हाफ मार्क्स असतो त्याला. द पोएट, नेम ऑफ द पोएट हे दिलेलं असते, आपल्याला लिहायचं असते. ओके, राईम स्कीम काय आहे? 1 मार्क. फिगर ऑफ स्पीच 1 मार्क. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम 2 मार्क. या पद्धतीनं याचं डिवाईड कशा पद्धतीनं झालेलं आहे, मार्कचं डिस्ट्रीब्युशन यामध्ये दिलेलं असते. मग यासाठी आपण काय करावं? रीड द पोयम फर्स्ट. यू विल बी द, आपल्याला कारण यापूर्वी आपण अभ्यासलेली असते आहे. ओके, यू विल बी फॅमिलियर विथ द पोयम. ओके, आपण ही पोयम अभ्यासली असेल. रीड द पॉईंट दॅट हॅव गिव्हन टू फॉर गाईडलाईन. या ठिकाणी 5 पॉईंट जे दिलेली आहे हे पण बघायचं आहे. पुन्हा आपण बघू. रीड द पॉईंट दॅट हॅव बीन गिव्हन फॉर गायडन्स. यू आर फॅमिलियर विथ दॅट पॉईंट. ओके, बेस्ड ऑन द पॉईंट आपल्याला काय करायचं आहे? बेस्ड ऑन द पॉईंट राईट द अप्रिसिएशन ऑफ द पॉईंट. ओके, मग कशा पद्धतीनं लिहायचं ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहीत आहे की काही एक पोयम आपल्याला नाही, जवळपास 7 पोयम आपल्याला अभ्यासासाठी आहे. ओके, आणि याला 5 मार्क्स असतं आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी टीन एजर्स प्रेयर आहे पेज नंबर 3वर. ओके, टायटल आहे ए टीनेजर्स प्रेयर. बघा, म्हणजे 1 मार्क्स आपल्याला सहज मिळू शकतो आहे. हाफ मार्क राहणार आहे याला. टायटल काय आहे? टीनेजर्स प्रेयर. नेम ऑफ द पोएट जे मोर्स. ओके, म्हणजे याला हाफ 1 मार्क झाला. राईम स्कीम यामध्ये येतं आहे ABCB. ABCB इज द राईम स्कीम ऑफ द पोयम. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे यामध्ये. ॲपॅस्ट्रॉफ, इन्व्हर्शन, मेटाफोर. ओके, मग थीम काय आहे? तर द थीम ऑफ द पोयम इज, आपल्याला लिहिता येईल त्यामध्ये. ओके, हे वाक्य आपण किंबहुना लक्षात ठेवायचं आहे की थीम ऑफ द पोयम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज टीनेजर्स डिलेम म्हणू आपण त्याला. द थीम ऑफ द पोयम इज टीनेजर्स डिलेम अबाउट मेकिंग डिसिजन. ही प्रेज गॉड टू हेल्प अँड गाईड अस. ओके, तर अशा पद्धतीनं आपण यामध्ये उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं आहे. ओके, त्यानंतर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. आणि पुढील व्हिडिओ आपण क्वेश्चन नंबर 4साठी उद्याला घेऊन येणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.